नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, आता जो आपण परवा संध्याकाळी म्हणजे 28 ऑगस्टला बघा इथे तुम्हाला दिसत आहे बघा 28 ऑगस्ट 2025 ला संध्याकाळी 7 वाजता जो मी व्हिडिओ अपलोड केला होता. अंगणवाडी सेविकांचा आक्रोश, मंत्री आदितीताईंच्या विरोधात जून जुलै हप्ता न मिळालेल्या बहिणींची हाक शेवटी देवाने ऐकली, मोठी गुड न्यूज. आता या व्हिडिओवर ज्या ताईंनी कमेंट केलेली आहे, म्हणजे याच व्हिडिओचं नाही तर आपण सगळ्या व्हिडिओचं बघणार आहोत. आता जेव्हापासनं माझ्या बहिणींना जून जुलै हप्ता नाही आलेला आहे तेव्हापासून जे आपण जो हा मुद्दा हाती घेतलेला आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर आपण जे व्हिडिओ अपलोड करत आहोत, तर या व्हिडिओवर सगळ्या बहिणींनी जे कमेंट केलेली आहे, ज्या बहिणींचे सगळे प्रश्न आहेत, कारण की भरपूर बहिणींना असे वेगवेगळ्या म्हणजे प्रश्न आहेत, समस्या आहेत की एका कुटुंबात समजा 3 भाऊ असेल आणि जर तिघा भावांना एकाच कुटुंबात राहत असेल, एकच रेशन कार्ड असेल, तर आता तिन्ही जावा आतापर्यंत लाभ घेत होत्या, पण आता जून पासून अशा बहिणींना, अशा तिन्ही जावांना हप्ता आलेला नाहीये. तर आता यापुढे तिघी जावांना हप्ता मिळेल का? सासूंना हप्ता मिळेल का? कोणाला मिळेल, कोणाला नाही मिळणार? अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. तर आपण सगळ्या बहिणींचे कमेंट्स बघूया, सगळ्या बहिणींचे प्रश्न बघूया आणि त्याच्यावर आपण 100% त्याच्यावरचं निरसन आपण देणार, निरसन करणार, प्रश्न समस्या निरसन करणार आणि त्याच्यावर तुम्हाला 100% उपाय सांगणार आणि उत्तरं देणार. तर बघा 36 मिनिट आधी मी तुमच्यासमोर आता लाईव्हच हा व्हिडिओ उघडला आहे बरं का, आणि त्याच्यावर 36 मिनिट म्हणजे अर्धाच तास आधी या ताईने कमेंट केलेली आहे. रसिका जगदाळे, आधी पात्र केले नंतर अपात्र केले, माझं लग्न झालं आहे पण इकडे मी एकटीच लाभार्थी आहे. बघा आता ही जी ताई आहे ना, ही ताई म्हणत आहे असं आहे की आधी पात्र केले आणि आता अपात्र केले. तर ताई बघा, तुमच्या या प्रश्नावर उत्तर आहे की तुमचे लग्न झालेले आहेत, तर तुम्ही महाराष्ट्रात आहात ना? लग्नानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्य सोडलेलं आहे का? जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातच असाल तर तुम्हाला नक्की लाभ सुरू होईल. आणि जर तुम्हाला आता अपात्र केलेलं असेल तर तुम्ही महिला व बाल विकास प्रकल्प इथे जा, पंचायत समिती कार्यालयात जा आणि तिथे जाऊन फॉर्म भरा. नाही तर आता सरकारने सगळ्या ज्या अपात्र बहिणी होत्या 26 लाख मध्ये, आता अशा बहिणींचे अर्ज सरकारने पडताळणी करून फायनल स्टेजला पाठविलेले आहेत. तर अशा बहिणींना लवकरच जून आणि जुलैचा हप्ता हा मिळणार आहे. तर ही बहीण काय म्हणते बघा, माझे काय नाव आहे या बहिणीचं? अंजली रायबोले. माझे जुलै ऑगस्टचे हप्ते मिळाले नाही. माझे डॉक्युमेंट सगळी बरोबर आहेत. माझ्या मिस्टरांना दिसत पण नाही. मला पैसेही फार गरज आहे. पालघर, थँक्यू. बघा पालघर वरून या ताईने कमेंट केलेली आहे. तर ह्या ताईला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आलेला नाहीये, म्हणजे जूनचा हप्ता या ताईला आलेला आहे. 2 तासापूर्वीच या ताईने कमेंट केलेली आहे. तर बघा ताई, आता सरकारने तुमचे फॉर्म पडताळणी केलेले आहेत. तर तुम्ही जर सगळ्या नियमांमध्ये, सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल, सर्व नियम, सर्व निकष आणि अटी पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल, तर तुम्हाला सरकार पुन्हा लाभ पुरवत सुरू करणार आहे. नंतर ही काय म्हणते ताई, आमच्या घरी ही ताईचं नाव काय आहे? शालंज काय नाव आहे हे? शालान जगदाळे. ओके. आमच्या घरी अंगणवाडी बाई आली नाही, काय करावे? ती करत नाही, ही उलट बोलते. ओके, तेच तर सांगते ना, कारण की आता असं का होत आहे, अंगणवाडी सेविका या उलट का बोलत आहेत?
तर अंगणवाडी सेविका आता यांचे आंदोलन सुरू आहे आणि या अंगणवाडी सेविका आंदोलन सुरू असल्यामुळे त्या आता या पडताळणीचं काम करायला नाही म्हणत आहे आणि या पडताळणीचं काम का नाही करत आहे त्या अंगणवाडी सेविका, कारण की सरकारने त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 2000 रुपये वेतन वाढवून देऊ, पण त्यांना तसं वेतन सरकारने वाढवून दिलेलं नाही. त्यामुळे या सेविका अंगणवाडी सेविका आता पडताळणीचे काम करायला तयार नाही. तर ही पुढची बहीण काय आहे, हनुमंत गेजगे. घरातील एकच लाभ घेत तरी देखील जुलैचं महिन्याचा हप्ता आम्हाला अजून मिळालं नाही. आतापर्यंत 11 हप्ते बरोबर आले, परंतु पात्र असूनही दुसरं कुठलीच योजनाचा लाभ घेत नाही. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. बर, तर ताई चिंता नका करू. आता तुम्ही जर सगळ्या गोष्टी जर तुमच्या बरोबर असतील, तुम्ही जर पात्र आहेत, तर तुम्हाला सरकार पुन्हा लाभ प्राप्त करून देणार आहे. आणि हे मी तुम्हाला या आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की आता बघा, आता इलेक्शन आलेलं आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे आता जवळच. त्यामुळे सरकारने तुमचा लाभ जो आहे हा तात्पुरत्या स्वरूपात थांबविलेला आहे. म्हणजे ज्या 26,34,000 बहिणी आहेत, तर तुमचा जो लाभ आहे हा तात्पुरत्या स्वरूपात थांबविलेला आहे. तुम्हाला कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेतनं सरकारने बाहेर काढलेलं नाही. ही अत्यंत महत्त्वाची बाब, ही अत्यंत महत्त्वाचं अपडेट तुम्ही लक्षात घ्या. गोविंद गायकवाड, माझी पत्नी सौ गीता गोविंद गायकवाड यांना जून, जुलै आणि ऑगस्टचे हप्ते मिळाले नाहीत. उमेळे गाव, तालुका वसई रोड, जिल्हा पालघर. ओके, 18 तास आधी या ताईने कमेंट केलेली आहे. तर तेच सांगते आहे तुम्हाला मी आता सगळ्यांना की तुम्हाला पेमेंट नाही आलेले आहेत ना, ज्या बहिणींचे जून, जुलै आणि ऑगस्टचे हप्ते राहिलेले आहेत, अशा सर्व पात्र लाभार्थी बहिणींना, पात्र लाभार्थी महिलांना हे तुमचे राहिलेले हप्ते तुम्हाला मिळणारच आहे. आता तुमचे जे सगळ्यांचे फॉर्म आहे ते सरकारने स्वतः KYC झालेले जे तुमचे फॉर्म आहे ते सरकारने स्वतः पडताळणी करून शेवटच्या स्टेजला तुमचे फॉर्म नेलेले आहेत. त्यामुळे लवकरच तुम्हाला सर्व हप्ते हे मिळणार आहेत. अजून काय आहे पुढची ताई, सारथी सिद्धा, जून और जुलाई का हफ्ता आया नहीं, वर्धा महाराष्ट्र. हा, तर येणार आहे. तुम्ही पात्र जर असाल तर तुम्हाला नक्की हप्ता मिळणार आहे. फक्त तुम्हाला थोडंसं आता अजून थांबावं लागणार आहे, कारण की शेवटची जी प्रोसेस आहे ती चालू आहे सरकारची. ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना जून, जुलैचा हप्ता मिळणार आहे. श्रावणी, जून, जुलैचा हप्ता मला आला नाही, मी संभाजीनगरवरून बोलते. तेच आहे, तुम्हाला सगळ्यांना पात्र बहिणींना जून, जुलैचा हप्ता हा मिळणार आहे. या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय. आमचे हप्ते आले नाहीत, आम्ही काय करायचं. अच्छा, तर तुमचे सगळ्यांचे लाभार्थी पात्र महिलांना हप्ते येणार आहे. KYC कसं झालं असेल, अंगणवाडी सेविका आल्याच नाही तर आमची KYC झाली आहे हे कसं समजणार. हो हो, बरोबर, छान आणि मस्त आणि छान प्रश्न विचारला आहे तुम्ही. नम्रता रामटेके. ओके, तर बरोबर आहे, तुमची KYC तुम्ही केलेली नाही, परंतु तुम्ही आधीच तुम्हाला जून म्हणजे मे पर्यंत तुम्हाला हप्ता आलेला आहे. बरोबर, तुम्हाला मे महिन्यापर्यंतचे जर हप्ते आलेले आहेत म्हणजे तुमचे KYC कंप्लीट आहे. म्हणूनच तर तुम्हाला मे महिन्यापर्यंत हप्ते आलेले आहेत ना रेग्युलर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला जून पासून पुढचे हप्ते आलेले नाहीत. बरोबर, तर आता अंगणवाडी सेविका यांचे आंदोलन सुरू आहे आणि तुमचे KYC, अंगणवाडी सेविका आले नाही तर तुमचे KYC कसे झाले, तुमचा प्रश्न बरोबर आहे. तर मे पर्यंत तुम्हाला हप्ते आलेले आहेत आणि
तरी सुद्धा सरकारने तुमचे जर हप्ते थांबवलेले आहेत तर ते कोणत्या कारणामुळे, तर आता महानगरपालिकेचे इलेक्शन आल्यामुळे तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात तुमचे लाभ थांबवलेले आहेत. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना हप्ते मिळणार आहे. म्हणजे मे पर्यंत तुमचे हप्ते आले म्हणजे तुमचे ई-केवायसी हे पूर्ण आहेत, कंप्लीट आहे. बरोबर? तर तुम्हाला हप्ते पुढे नक्की मिळणार. तुम्ही पात्र बहिणी आहात ना, मग तुम्हाला पुढचे हप्ते हे नक्की येणार आहेत. फक्त तुम्हाला थोडंसं थांबावं लागणार आहे. सर, मला जूनचा हप्ता मिळाला, जुलैचा हप्ता मिळाला नाही. अरे वा, बघा या ताईला जूनचा हप्ता मिळालेला आहे. कविता बंगाळ, ओके. तर या ताईला जूनचा हप्ता हा मिळालेला आहे. म्हणजे बघा मे जून पर्यंत बऱ्याच ताईंना हप्ते मिळालेले आहेत. म्हणजे तुमचे ई-केवायसी पूर्ण आहे म्हणून तर तुम्हाला हप्ते आले ना. तर हरकत नाही. आता मी तुम्हाला प्रत्येक कमेंटवर उत्तर देत आहे. तर छत्रपती संभाजीनगर मधून ही ताई कविता बंगाळ बोलते. तर ताई, सगळ्यांना हप्ते मिळणार आहे, फक्त तुम्हाला थोडंसं थांबावं लागणार आहे. आरती ज्ञानेश्वर ठोंबरे, जून जुलैचा हप्ता मिळाला नाही, नाशिक. मिळणार आहे ताई, थांबा थोडंसं. तुमचे हप्तेस हे तात्पुरत्या स्वरूपात सरकारने थांबवलेले आहे. रंजना प्रकाश मस्के, नाशिक, 12वा भेटला नाही हप्ता, म्हणजे जूनचा हप्ता नाही मिळालाय. 2 जून जुलैचे हप्ते भेटले नाहीत. हो, ओके. मिळणार आहेत सगळ्यांना. रंजना प्रकाश मस्के, नाशिक, 12वा हप्ता मिळाला नाही. ओके. मग आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन कसं देऊ? 2 लोक सिलेक्ट करायचे आहे म्हणून. बरोबर. तर मानसी भागवत ना, मानसी भगत या ताईने म्हटलेला आहे. हो, तर बघा हा प्रश्न खूप ताईंचा आहे की एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाभ मिळणार आहे. तर 2 महिला म्हणजे कोणत्या? तर एक विवाहित आणि एक अविवाहित. म्हणजे बघा, एक आई आणि एक मुलगी. बरोबर? आणि आता जर सासू सुना असेल तर काय करणार? एक सासू आणि एक सून असेल तर दोन्ही विवाहित झाल्या, है की नाही? तर अशा वेळेला खूप ठिकाणी ताईंनी कमेंट केलेलं आहे, तर दोघी पण विवाहित झाल्या तर मग दोघींना लाभ मिळेल का? तर बरोबर आहे. तर ताई, तुम्ही जर सासू आणि सून एका कुटुंबात असाल, तुम्ही जुन्या रेशन कार्ड प्रमाणे जर तुम्ही लाभ घेत असाल आणि तुम्ही सर्व निकषांमध्ये आणि सर्व नियमांमध्ये, अटी पात्रतेमध्ये जर बसत असाल तर तुम्ही पात्र झाल्या. म्हणजे तुम्हाला एका कुटुंबात 2 महिलांना लाभ मिळतो या नियमात तुम्ही बसत आहात. तर तुम्हाला लाभ हा मिळालाच पाहिजे. बरोबर? पुढची कमेंट आहे, किती वारत कर. बापरे, भरपूर मोठं नाव आहे त्यामुळे हे नाव तर मला काही व्यवस्थित. कीर्ती वारटकर कीर्ती, ओके. पात्र महिला लाभ देण्यात यावा, विवाहित असो की अविवाहित. बरोबर आहे, करेक्ट आहे. पण आता एका कुटुंबात जर आता 3-3 सुना असेल आणि परत सासू पण असेल, बरोबर, म्हणजे 4 जणी झाल्या की नाही त्या, मग एका कुटुंबात 4 महिलांना लाभ कसा मिळेल? कारण की आता मी तुम्हाला जून नंतर जे सरकारचे नियम आणि निकष बदललेले आहे, म्हणजे ऑगस्ट पासनं 1 ऑगस्ट पासून सरकारने निकष बदललेले आहेत, त्याच्यावर मी व्हिडिओ आणलेला आहे. तर ताई, तुम्ही जर नसेल पाहिला तर तो आठवणी नक्की तो व्हिडिओ बघा. हा, त्याच्यात काय म्हटलेलं आहे ते पण मी तुम्हाला इन शॉर्ट रिमाइंड करते. ताई बघा, आता 1 ऑगस्ट पासून जे सरकारचे निकष आहेत त्या निकषामध्ये सरकारने काय सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आता भरपूर अशा अपात्र बहिणींनी लाभ घेतला, त्यामुळे सरकारने निकष काय बदललेले आहे की एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर तुम्ही जर पात्र आहेत ना ताई, तर तुम्हाला नक्की लाभ मिळेल आणि तुमचा फॉर्म हा नक्की शेवटच्या स्टेजला गेलेला असेल, त्यामुळे काळजी करू नका. मला जूनचा हप्ता आला नाही, पात्र आहे, चांगली येणार. हा ताई, सगळ्यांना पात्र बहिणींना जून जुलैचा हप्ता हा येणार आहे. आम्हाला पण जून जुलैचे पैसे आलेले नाही, धुळे, नक्की मिळणार. आता आपण बघूया पुढच्या व्हिडिओवरची पुढची नेक्स्ट कमेंट बघूया आपण. आता नेक्स्ट व्हिडिओवरचा आपण हा काल अपलोड केलेला व्हिडिओ पाहिला. आता आपण हा जो आहे ना व्हिडिओ,
हा व्हिडिओ मी 27 ऑगस्टला अपलोड केला होता. जून जुलै हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. लवकरच तुम्हाला जून जुलै ऑगस्टचे हप्ते मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाची आणि जरुरी अपडेट. तर या व्हिडिओवर ज्या ताईंनी काय काय कमेंट केलेल्या आहेत त्या आपण आता सर्व कमेंटचे म्हणजे सर्व तुमच्या प्रश्नांना उत्तरे आपण बघूयात. जून पासून आला नाही संगीता गोस्कुलवार पाढरकर पाढरकवडा जिल्हा यवतमाळ. ओके. तर सगळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ओव्हरऑल सगळ्या बहिणींची हीच कमेंट आहे बघा की जून जुलैचा हप्ता आलेला नाही. मला कंप्लीट ते जून जुलै ऑगस्ट 3 महिने पैसे मिळाले नाहीत प्लीज ताई. ओके. शोभा कसबे. तर सगळ्या ताईंना मी हेच सांगत आहे पुन्हा पुन्हा की ताई तुम्ही जर सर्व नियमांमध्ये निकषांमध्ये जर बसत असाल ना तर तुमचे फॉर्म हे सरकारने पुढच्या स्टेपला नेलेले आहे. पात्र असाल तुम्ही तर आणि तुम्हाला 100% तुमचे हप्ते हे मिळणार आहेत. कारण की सरकारने हा तुमचा जो लाभ आहे तो कायमस्वरूपी बंद केलेला नाही. तुम्हाला हा लाभ पुन्हा सुरू होणार आहे. फक्त थोडासा धीर धरा. अंगणवाडी सेविका भेटले. माझे कागदपत्र दिले आहे. बघा आता आतापर्यंत खूप जणींनी काय बहिणींनी काय कमेंट केली अंगणवाडी सेविका नाही म्हणतात. खूप बहिणी काय म्हणतात अंगणवाडी सेविका भेटत नाही. पण आता ही ताई बघा या ताईने पुणे जिल्ह्यातून मला कमेंट केलेली आहे 14 तास आधी बघा 14 आवर्स ॲगो. या ताईचं नाव काय आहे अतग मिंग आत्मिंग व्हिडिओ. अच्छा हे चॅनलचं नाव आहे यांच्या वाटतं. तर अंगणवाडी सेविका भेटले. माझे कागदपत्र दिले आहे. मला सिलेंडर सबसिडी नाही. जून जुलै हप्ता नाही. ऑगस्ट नाही. मला खूप खूप गरज आहे. मी पुण्यात राहते. भाड्याने आमच्याकडे गाडी नाही. मी भाड्याच्या घरात राहते. ओके ओके. पुणे जिल्ह्यातील ताई आहे. तर तुम्ही अंगणवाडी सेविकांना भेटल्या ताई तर तुम्ही सगळं त्यांना विचारायला हवं होतं ना मग की तुम्ही आता पडताळणी करत आहात का. आता आमचे हप्ते थांबवलेले आहेत तर आम्हाला पुन्हा हप्ते परत कधी मिळणार. कारण की अंगणवाडी सेविकांना पण माहिती असतात ना या गोष्टी. त्यामुळे तुम्ही अंगणवाडी सेविकांना भेटले तर तुम्ही हे विचारणं गरजेचं होतं. तर आता या ताई सगळ्या ताई तुम्ही लक्ष देऊन ऐका. जर तुम्हाला कोणाला अंगणवाडी सेविका भेटल्या असेल किंवा तुमच्या घराजवळ कुठे तालुका प्लेस असेल तर तिथे तुम्ही पंचायत समिती कार्यालय आहे महिला व बाल विकास प्रकल्पाचे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात किंवा तुम्ही अंगणवाडी ताईला पण विचारू शकतात माहिती सगळी. तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे ना मी तुम्हाला जे सांगत आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला मी सगळे अधिकृत अपडेट अनुसार तुम्हाला उत्तरं देत आहे हा ताई. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. सारिका चेतन मला मागील पैसे आले नाहीत. सारिका राजेंद्र कदम नाईक वर्तक नगर विजयनगर ठाणे जुलै महिन्याचा फॉर्म भरला. जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे. ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला आहे. माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे. रेशन कार्डवर एकच महिला आहे. मला 8वा 9वा 10वा 11वा 12वा 13वा हप्ता आला आहे. वा 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 वा. बघा आता या ताईने किती उशिरा फॉर्म भरलाय बघा. जुलैमध्ये फॉर्म भरला या ताईने आणि ऑगस्टमध्ये या ताईचा फॉर्म मंजूर झालेला आहे. म्हणजे बघा अजूनही फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजूनही फॉर्म मंजूर होत आहेत. हे सगळ्या ताईंनी अत्यंत महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि बघा ताई या ताईला जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये मंजूर झाला आणि बघा ऑगस्ट म्हणजे 8व्या महिन्याचा त्या ताईला हप्ता आलाय बघा. 8वा 9वा 10वा 11वा 12वा 13वा हप्ता आला आहे बघा. आता या ताईला सगळे हप्ते आले हो ताई. बघा हो ताई 13वा हप्ता पण आलाय म्हणते. म्हणजे अच्छा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अरे बापरे सगळे हप्ते आले या ताईला. म्हणजे जुलै पासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे फक्त आता तुम्हाला ऑगस्टचा हप्ता बाकी आहे बरोबर. म्हणजे या ताईला जुलै पासून सगळे हप्ते येत आहे. आता फक्त यांना पुढचा ऑगस्टचा हप्ता यायचा राहिलेला आहे. बघा की ताई किती आनंदाची बातमी आहे. जुलैमध्ये या ताईने फॉर्म भरलेला आहे. बघा तुम्हाला मी इथे सगळी लाईव्ह कमेंट वाचून दाखवत आहे ताई. बघा सारिका चेतन या ताईने वर्तक नगर विजयनगर ठाणे मधून ही ताईने जुलैला फॉर्म भरला.
फॉर्म भरला, मंजूर झाला, ऑगस्ट पासून त्या ताईला हप्ते यायला सुरुवात झाली आणि सगळे हप्ते या ताईला आलेले आहे. बघा, काळजी नका करू ताई. सगळ्या ताईंना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही जर पात्र असाल ना तर तुमचे हप्ते कुठेच जात नाही. तुम्हाला 100% हप्ते येणार. जुलै हप्ता नाही, ऑगस्ट नाही, जून नाही, सिलेंडर नाही. बरं. आता सिलेंडरचं पण तुम्ही आता थोडंसं थांबा ताई, कारण की हे इलेक्शनमुळे सगळं थांबवलेलं आहे सरकारने. त्यामुळे सगळे हप्ते आणि सिलेंडरचं सगळे तुमचे कामं होतील, काही काळजी करू नका. आमची पडताळणी झालेली नि सर्व अति मध्ये बेस्ट आहे, तरी मला जून पासून पैसे येत नाही. येतील सगळ्यांना. आमच्या घरात एकच रेशन कार्ड आहे, माझं काकाचं आणि आमच्या जॉईंट राशन कार्ड आहे. त्यामुळे तिथे 3 लोक लाभ घेत आहे, त्यामुळे आमचे हप्ते बंद झाले आहेत. तर बघा, 3 लोक लाभ घेत आहेत, तर कसं बरं तुमचे हप्ते? आता त्यापैकी तुम्हाला जी एखादी असेल किंवा 2 बहिणींना तुम्हाला लाभ मिळेल. तुम्ही सगळ्या नियमांमध्ये, निकषांमध्ये, पात्रतेमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होईल, है की नाही? मला पण नाही आले जून आणि जुलै महिन्याचे हप्ते. पैसे येतील हा. राणी वारघत येणार. सगळ्यांना, पात्र बहिणींना सगळ्यांना सगळे हप्ते राहिलेले येणार आहे. मी अश्विनी सचिन मांडवे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. माझे पोस्ट खात्यामध्ये पैसे येत होते. जून जुलै ऑगस्ट पर्यंतचे पैसे आलेले नाहीत. काय करावे? आता मी पूर्णपणे पात्र आहे नाही, 4 व्हीलर नाही, जमीन नाही, स्वतःचे घर. बरं, हरकत नाही. तुम्ही पात्र आहात ना, मग तुम्हाला हप्ता येणार आहे. पात्र असून जूनचा हप्ता आलेला नाही, काळजी करू नका. सगळ्यांना, पात्र बहिणींना हप्ते लवकरच येणार आहे. तुम्हाला पुन्हा सगळ्यांना हप्ते सुरू होणार आहे. अत्यंत महत्वाची तुम्हाला माहिती आणि अपडेट सांगते आहे मी, की सर्व पात्र बहिणींना जून जुलै ऑगस्टचे हप्ते आणि जे काही तुमचं सिलेंडरचं पण जे काही राहिलेले आहे ते तुम्हाला सगळं मिळेल. कारण की सरकार जसंही तुम्हाला हे सगळे हप्ते द्यायला सुरुवात करेल तसेही मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आहे. सर्व पात्र बहिणी काळजी करू नका. जून जुलैचे हप्ते अजून नाही आले, काय करावं ताई? येणार. आम्ही श्रीमंत नाही, 4 चाकी नाही, दुचाकी असं काहीच नाही आहे. आमचं एवढंच चुकलं ते म्हणजे तिघीचा फॉर्म भरला होता आमचे हप्ते, म्हणून आमचे हप्ते बंद केले आहे का ताई? माझ्या घरात कमावणारं कोण नाही, हप्ते बंद झालेला आहे. मला काय करावं लागणार तुम्ही सांगाल का? हो ताई, सांगते. बघा हा ताई, बघा आता संगीता खुडे जे काय असेल, हा आता काही चुकीचा उच्चार झाला असेल तर माफ करा हा ताई. तर या संगीता ताईची कमेंट आहे, तुम्ही जर सगळं याच्यामध्ये आहे तर तुमच्या घरामध्ये 3 जणी लाभ घेत होत्या ना, त्याच्यामुळे सरकारने तुमचे तिघींचे पण लाभ बंद केलेले आहे. तर हरकत नाही, तुम्ही एक काम करा, तुमच्या घराजवळ आसपास काही अंगणवाडी कार्यालय आहे का किंवा महिला व बाळ विकास प्रकल्प पंचायत समिती कार्यालय आहे का? तर तिथे जा तुम्ही आणि त्यांना सांगा की मला लाभार्थी यादीमध्ये, पात्र यादीमध्ये आम्हाला तिघांपैकी एका बहिणीला तुम्ही पुन्हा पात्र यादीमध्ये तुम्ही ऍड करा, असं तुम्ही जाऊन सांगा हा. आणि असंच ज्या काही कुटुंबासोबत असं काही झालं असेल, जर तुम्ही लाभ घेत असला एखाद्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या तिघींचे जर लाभ बंद झाले असेल तर तुम्ही सुद्धा हेच करायचं आहे. काय करायचं आहे? तुमच्या घराच्या आसपास अंगणवाडी कार्यालयात जा किंवा महिला व बाल विकास प्रकल्प पंचायत समिती कार्यालयामध्ये जा. तिथे तुम्ही त्यांना सांगा की आम्ही पात्र आहोत, आम्हाला पात्र यादीमध्ये, लाभार्थी यादीमध्ये पुन्हा ऍड करा. हवं तर 1 किंवा 2 बहिणींना करा म्हणा, पण ऍड करा. हे तुम्ही आठवणीने जाऊन हे काम करा. घरातील एकच लाभ घेत तरी देखील जूनचं जुलैचं महिन्याचं हप्ता आलं नाही. आत्ताच मी तेच सांगितलं की तुम्ही पात्र आहात ना ताई, एकच बहीण होती ना, तर तुम्हाला लाभ परत सुरू होणार आहे हा. 11 हप्ते बरोबर आले असून दुसरं कुठलीच योजनेचा लाभ घेत नाही. वार्षिक उत्पन्न बरोबर आहे ताई, सगळं खरं आहे. म्हणजे तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला सुरू होणार आहे हा.
ज्या बहिणींचे जून जुलै ऑगस्टचे हप्ते थांबलेले आहेत अशा सर्व बहिणींना पुन्हा लाभ सुरू होणार आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मला पण जानेवारीपासून मला पण हप्ता भेटला नाही. काय करायचं? माझ्याकडे जुन्यातली गाडी होती 4 चाकी, 4 कधीच विकली. 7-8 वर्षे झाले तरी माझा फॉर्म रद्द झाला. चालू होईल ना ताई? काय करायचं सांगा? अरे हो ताई, तुमचं बघा आता, तुमची 8 वर्षापूर्वी जर तुम्ही 4 चाकी विकली की नाही, म्हणजे तुमचं जे हे असतं ना, काय म्हणा, राज्य व परिवहन खातं, म्हणजे जिथे आपण लायसन काढतो त्या विभागातून तुमचा जो 4 चाकीचा जो डेटा आहे तो तेव्हाच तुमचा डिलीट झाला. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही 7-8 वर्षापूर्वी जर तुम्ही तुमची 4 चाकी विकली असेल तरी सुद्धा म्हणजे आता त्याचा तो डेटा सरकारकडे तो नाहीये. बरोबर? तर तुम्ही जर पात्र असाल ना ताई, तर तुम्हाला लाभ पुन्हा सुरू होणार. ठाणा मुंब्रा जिल्ह्यात मध्यवर्ती. काय म्हणताय त्या ताई पुढे? फॉर्म रद्द झाला. चालू होईल ना ताई? काय करायचं सांगा? त्याची माहिती चालू होईल का नाही? माझा रेशन कार्ड पण केशरी रेशन कार्ड आहे. ठाणे मुंब्रा जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेत. हो ताई, तुमचा लाभ पुन्हा सुरू होईल. फक्त तुम्ही तुमचे कागदपत्र सगळे अपडेट करा. तुमचं रेशन कार्ड वगैरे सगळं, बँक खातं तुमचं, ई-केवायसी कंप्लीट करून ठेवा. हे सगळ्या बहिणींना सांगणं आहे बरं का, की तुमचे कागदपत्र, आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक करून ठेवा, ई-केवायसी कंप्लीट ठेवा. ताई, सगळ्या बहिणींना, सगळ्यांना मी सगळं सांगत आहे. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. सगळ्या बहिणींचे हेच प्रश्न आहे बघा. गरज आहे, पैशांची गरज आहे. माझे हप्ते 1 महिन्याचा बॅलन्स आहे. बरं ठीक आहे. सगळ्यांना हप्ते येणार. मी सांताक्रूज येथील बोलत आहे. ताई मला जूनचा हप्ता आला नाही, ऑगस्ट पर्यंत आले नाही. ताई, मी मुंबईत एकटीच राहते. पेशंट केअरचं काम करून पोट भरत आहे, त्यामुळे मला पैशांची गरज आहे. प्लीज ताई, मी नाही तर अनेक अशा महिला आहेत की त्या धुणी भांडी घासून आपलं पोट भरत आहे. त्यामुळे अशा लोकांना पैसे मिळालेच पाहिजे ताई. आम्हाला खूप आनंद होतो की तुम्ही महिलांसाठी लढत आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ताई. मी सुद्धा मुंबईत भाड्यानेच राहते. हो ताई, खूप खूप धन्यवाद ताई. तुमचे फार फार मी आभारी आहे की सगळ्या बहिणींना माझी, सगळ्या ताईंना माझी खूप खूप म्हणजे प्रेमाने माझी विनंती आहे की तुम्ही काळजी करू नका. ज्या बहिणी, मला तुमच्या सगळ्यांचं दुःख मी समजते. तुम्ही फक्त मी जे काही मला लक्ष देऊन सांगते ना ताई, तेवढं तुम्ही जे काही कागदोपत्री काम असतं ना ते तुम्ही पूर्ण करा हो ताई. कारण की बघा, माझ्या परीने तर मी तुम्हाला सगळं सांगत आहे. आता हे जे झालेलं आहे ना, जून पासूनचे हप्ते जे सगळ्या बहिणीचे बंद झालेले आहेत ना, ते कशामुळे? कारण की 26 लाख बहिणी, ज्या बहिणी सरकारने त्यांचे लाभ बंद केलेले आहेत आणि त्यामध्ये अपात्र बहिणी पण आहेत आणि पात्र बहिणी पण आहेत. तर ज्या बहिणी पात्र आहेत तर त्या तुम्ही काळजी करू नका. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे सगळे तुम्ही बँक, तुमचं खातं आहे ते आधार कार्डला लिंक आहे का ते तुम्ही पुन्हा चेक करा. म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण होईल. बरोबर? आणि तुमचं सगळं कागदपत्र, रेशन कार्ड ते सगळं तुम्ही ई-केवायसी पूर्ण ठेवा. तुम्हाला नाही येत तर तुम्ही मला कमेंट करा. मी त्या ई-केवायसी सगळं कसं करायचं त्यावर पुन्हा नवीन व्हिडिओ आणते लागलं तर. यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि सगळ्या ताई, मी तुमच्यासाठी लढणार. काळजी करू नका. कारण की मी इथे माझ्या भागामध्ये ज्या अंगणवाडी आहेत, अंगणवाडी ताईंशी मी स्वतः फोनवर बोलली आहे. ई सेवा केंद्र आहे, तिथे सुद्धा माझ्या कंटिन्यू संपर्कात मी त्यांच्या आहे. मी त्यांच्याशी कंटिन्यू बोलत आहे. आणि पंचायत समिती कार्यालय आहे तिथेच फक्त माझं म्हणजे माझे प्रयत्न चालू आहे. तर मी तिथे जर गेली ना तर लाईव्ह तिथे डायरेक्ट व्हिडिओ काढेल आणि तुम्हाला पाठवेल ताई. तुमच्यासाठी मी लढत आहे आणि लढणार. फक्त तुम्ही सगळ्या बहिणी मला सपोर्ट करा. मला तुम्ही साथ द्या. सगळ्यांनी भरभरून कमेंट करा. भरभरून तुम्ही प्रश्न, तुमचे जे काही समस्या आहे, प्रश्न आहे, तुम्ही मला मांडा. त्याच्यावर सगळ्यांवर मी तुम्हाला उपाय घेऊन येणार. तुम्हाला निरसन सांगणार, शंकांचं निरसन करणार. तुम्हाला सगळ्या बहिणींना तुमचे हप्ते परत मिळणार. काळजी नसावी. परंतु काळजी नसावी म्हणून तुम्ही बिंदास नका राहू. तुमचं ई-केवायसी चेक करा. तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का ते चेक करा आणि ते अपडेटेड ठेवा. ई-केवायसी पूर्ण करा. अहो ताई, मी
सगळ्या अटीमध्ये बसते तरी आम्हाला पैसे आले नाही. ज्या बायकांना गरज नाही, गाडी 10 एकर जमिनी आहे, त्यांना पैसे मिळत आहे आणि आम्हाला नाही. हा कोणता न्याय आहे सरकारचा? हो, अहो ताई, तुमचं म्हणणं 100% खरं आहे. पण आता अशा बहिणींना लाभ बंद झालेला आहे. ज्या बहिणींना आवश्यकता नाहीये ना, गरज नाहीये ना, तर अशा बहिणींचे आता लाभ बंद झालेले आहे. सर्व ताई, तुम्ही काळजी नका करू. आपण आपलं बघा, जाऊ द्या. मी तुम्हाला पुन्हा आणि एकच सांगते सगळ्या ताईंना, सगळ्या बहिणींना, की तुम्ही जर पात्र असाल तर घाबरू नका. तुमचे कागदपत्र पूर्ण तयार ठेवा. ई-केवायसी तुम्ही पूर्ण तयार ठेवा. तुमची बँक खातं तुमचं आधार कार्डला लिंक आहे का ते तुम्ही तयार ठेवा. हा ताई, तुम्हाला हप्ते येणार आहे, काळजी करू नका. आता हा जो व्हिडिओ आहे 24 ऑगस्टचा, यावर सुद्धा ताईंच्या कमेंट्स आहेत. त्या कमेंट्स आपण आता बघूया, कारण की व्हिडिओ भरपूर मोठा होत चाललेला आहे. हवं तर आपण बाकीचे आता जे आहे ना 23 तारखेपासूनचे, 23 तारखेच्या आधी जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्यावर ज्या बहिणीने कमेंट केलेल्या आहेत त्यावर आपण पुन्हा सेपरेट व्हिडिओ आणूया. त्यावर तुमच्या ज्या काही समस्या आहेत, त्यावर तुमच्या जे काही कमेंट्स आहेत, प्रश्न आहेत, त्यावर आपण पुन्हा मी नवीन व्हिडिओ आणेल. आता हा आपण 24 तारखेचा व्हिडिओ बघतोय ताई. हा बघा, 24 ऑगस्टला जो अपलोड केलेला आहे आपण व्हिडिओ, जून जुलै हप्ता मिळणार, आनंदाची बातमी लाडकीसाठी, मंत्री आदितीताईंनी केले मोठे विधान. तर यावर ज्या ताईंनी कमेंट केलेली आहे त्या आपण आता सर्व कमेंटची आपण उत्तरं बघूया. हा ताई, 24 तारखेला हा व्हिडिओ आहे. आता मी तुम्हाला माझ्या चॅनलवरचं मी तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवते. हा ताई, माझ्या चॅनलवर जे तुम्ही कमेंट केलेली आहे ना, बघा सगळ्यांची तीच कमेंट आहे, जून जुलैचा हप्ता आलेला नाही, जून जुलैचा हप्ता आलेला नाही. तर मी तुम्हाला आत्ता सगळ्यांना सांगितलेलं आहे, सगळ्या ताईंना हेच उत्तरं दिलेले आहेत. ताई, तुम्हाला मी सगळ्यांना हेच सांगत आहे की तुम्ही अजिबात ताई काळजी नका करू. तुम्हाला सगळ्या बहिणींना, ज्या बहिणी माझ्या पात्र बहिणी आहेत त्या सगळ्या बहिणींना 100% तुम्हाला लाभ मिळणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या परीने पण तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमच्या परीने सुद्धा तुम्ही प्रयत्न करत राहा, म्हणजे तुम्हाला नक्की तुमचे काम पुढे जाणार आहे. आता सरकारने हे जे थांबवलेलं आहे, हा जो लाभ थांबवलेला आहे, तो फक्त याच कारणासाठी, या पाठीमागचं जे टेक्निकल कारण आहे ते कोणतं आहे, तर कोणतं कारण आहे, तर आता महानगरपालिकेचे इलेक्शन आलेलं आहे, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात तुमचा लाभ थांबवलेला आहे. पात्र बहिणींना पुन्हा सगळे लाभ मिळणार आहे, तुमचे पुन्हा लाभ सुरू होणार आहे. काय आहे या ताईची कमेंट? ताई, माझे पैसे का बंद केले? मला खरोखरच गरज आहे. तुम्ही वाटल्यास चौकशी करा माझ्या सर्व कागदपत्रांची व ठरवा की मी खरंच अपात्र आहे का. माझ्यासारख्या गरीब विधवा महिलांची फसवणूक करू नका, कारण माझ्या आजूबाजूला ज्याच्याकडे सर्व सुखसोयी आहेत, सरकारी पेन्शन घेते, त्यांना सुद्धा पैसे आले आहे. मग आम्ही भाड्याने राहत आहे. कमविणारा एकटाच आहे मुलगा. मी अगरबत्तीचा छोटासा व्यवसाय करते. तुम्हाला विनंती करते लवकरात लवकर पैसे पाठवणे. शीतल मोरे 2 दिवसापूर्वी या ताईने कमेंट केलेली आहे. तर हो, मी आता सगळ्यांना तेच सांगितलं आहे. तर ताई, तुम्ही सगळ्या नियमांमध्ये बसत आहात ना, तुम्ही पात्र आहात ना, मग काळजी नका करू. तुमचा लाभ सरकारने तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला आहे. ज्या पात्र बहिणी आहेत त्या सगळ्या बहिणींचे फॉर्म आता शेवटच्या लेवलला गेलेले आहे, शेवटच्या स्टेजला गेलेले आहे. म्हणजेच तुमच्या भाषेत सांगते मी तुम्हाला, सोप्या भाषेत, की तुमचे फॉर्म मंजूर झालेले आहेत पुन्हा, आणि तुम्हाला पुन्हा लाभ जून जुलै ऑगस्टचे सगळे लाभ तुम्हाला मिळणार आहे. परंतु कधी मिळेल हे मात्र अजून माझ्या हातात तारीख आलेली नाहीये. जशी माझ्या हातात तारीख येईल किंवा या तारखेला तुम्हाला जूनचा हप्ता मिळायला सुरुवात होईल, तसे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार. हा ताई, तर सगळ्या बहिणी काळजी करू नका. बस, आता खूप मोठा व्हिडिओ झाला. आपण परत नवीन व्हिडिओ आणूया आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा 23 तारखेच्या पासून आणि त्या आधीच्या व्हिडिओंवर सगळ्या प्रश्नांवर, तुमच्या सगळ्या कमेंट्सवर उत्तरे घेऊयात. तुमच्या समस्यांवर आपण उपाय सांगूया. चला मग सगळ्या बहिणी काळजी घ्या.
आपले सगळेजण आपण आनंदी राहा आणि चिंता नका करू हां. सगळे हप्ते मिळणार आहेत. देवावर भरोसा ठेवा. चला तर मग ठेवते मी ताई हां आता, कारण खूप मोठा झाला ना व्हिडिओ त्यामुळे. ताई, आपण चॅनलवर नवीन आला असाल, आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आणि घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवर तुम्ही टच करा, म्हणजे तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल. तुम्ही नुसतंच चॅनल सबस्क्राईब केलं तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळणार नाही. तर तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी पुढचा व्हिडिओ मी अपलोड केला हे समजण्यासाठी तुम्हाला ऑल नोटिफिकेशनवर टच करावं लागेल. ऑल नोटिफिकेशन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां ताई, आणि व्हिडिओला आठवणीने लाईक करा बरं का ताई. चला मग, थँक्यू व्हेरी मच.